या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे यांच्याकडून। सागर, आज संपूर्ण पंढरपूर दुमदुमलेला आहे, भक्तगण उपस्थित आहेत, वारकरी उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे। कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर आज कार्तिकी शुद्ध एकादशी आहे आणि या एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण पंढरी नगरी जी आहे ती दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय जिथवर आपली नजर जाते तिथवर वारकऱ्यांचा महापूर जो आहे तो या ठिकाणी या पंढरी नगरीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण आत्ता आहोत महाद्वार या परिसरामध्ये आणि समोरच्या दिशेला जी विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची आरास जी आहे ती केलेली आहे ती म्हणजे नामदेव पायरी आणि विठ्ठलाचं हे प्रवेशद्वार विठ्ठल मंदिराचं। आपण पाहतोय आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील मंदिरावरती करण्यात आलेली आहे आणि हजारोंच्या संख्येने भक्तगण जो आहे तो या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी जातोय आणि स्नान करून तो या ठिकाणी आपली वारी जी आहे ती या ठिकाणी या नामदेव पायरीवरती नतमस्तक होऊन पोहोचवतोय। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण जे आहेत ते आज पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे कर्नाटकातील भाविक हा मोठ्या प्रमाणात या वारीसाठी या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतो। खरं तर ही वारी जी आहे ती कर्नाटकची वारी म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि साधारणपणे आषाढी महिन्यापासून आषाढ एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत हा चातुर्मास जो असतो हा चातुर्मास समाप्तीचा ही एकादशी असते असं म्हटलं जातं आणि या कालावधीमध्ये शेतकरी जो आहे तो आपली शेतीची पेरणी असेल, मशागत असेल, त्याचबरोबर काढणी करून या ठिकाणी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी इथे येत असतो आणि आपली वारी जी आहे ती या ठिकाणी पोहोचवत असतो। आपण पाहतोय खरं तर पहाटेपासूनच हा संपूर्ण वारकऱ्यांचा जत्थाच्या जत्था जो आहे तो या विठ्ठल मंदिराकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय प्रसन्नपूर्ण वातावरणामध्ये आज शासकीय महापूजा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह सपत्नीक पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाले। मानाचे वारकरी देखील या संपूर्ण या पूजेच्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळाले आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही संपूर्ण वारी जी आहे कार्तिकी एकादशीची ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 4 वाऱ्यांपैकी ही नंबर 2ची वारी असते। कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या पंढरी नगरीमध्ये होत असते। चंद्रभागेच्या स्नानासाठी हजारो वारकरी या चंद्रभागेच्या तटावरती आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीतच आपली संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्साह हा सोहळा जो आहे कार्तिकी एकादशीचा तो पार पडत असतो। खरं तर यंदाच्या वर्षी या वारीमध्ये अतिशय चोख पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरीनं दर्शन व्यवस्था असेल, दर्शन रांगेची व्यवस्था असेल, हे सर्व या ठिकाणी या संपूर्ण प्रशासनाकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे की ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे पसायदानामध्ये सर्वांसाठी सर्व काही मागितलेलं आहे त्याप्रमाणे मी देखील माझ्या राज्यातील सर्व समाजासाठी असेल, सर्व नागरिकांसाठी त्यांना सुख शांती समृद्धी मिळो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो असंच मागणं या विठुरायाकडे मागितल्याचा देखील उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच खरं तर या संपूर्ण वारीच्या निमित्ताने मराठा समाज असतील किंवा इतर समाज असतील त्यांनी काही इशारे दिलेले होते, मात्र हे सर्व विघ्न जे आहे ते टळत या ठिकाणी ही वारी जी आहे ती सुखकरपणे पार पडल्याचं देखील समाधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हे सर्व भाविक आता या ठिकाणी त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्वेता, अगदी त्यामुळे तोंडामध्ये मुखामध्ये विठुनामाचा जयघोष आणि पावलं आता मंदिरापर्यंत पोहोचलेली आहेत। काही क्षणात विठुरायाचं ते सावळं रूप डोळ्यासमोर येईल आणि कृतार्थ भाव या सर्व भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळेल। सागर, आपण पाहिलं की यांच्या हस्ते पूजा झाली आणि त्यानंतर फडणवीसांनी सुद्धा पंढरपूरचं जे विठुरायाचं मंदिर आहे त्यांच्या संवर्धनासंदर्भातला निर्णय झालेला आहे, त्याविषयीची माहिती प्लीज आम्हाला द्या। निश्चितपणे खरं तर श्वेता आपण पाहतोय की या मंदिराचं पुनर्निर्माण जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। खरं तर मागील आषाढीच्या वेळेसच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची घोषणा केलेली होती। मागील कार्तिकी वेळी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केलेली होती की या मंदिराचा जो पुनर्निर्माण आहे त्याला गतवैभव जे आहे ते प्राप्त करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय।
खरं तर हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत हे मंदिर येतं आणि त्यामध्ये खरं तर मंदिराच्या आतील बाजूस असेल बाहेरील बाजूस रंगकाम वेगवेगळ्या पद्धतीचं केलेलं होतं. मात्र हे मंदिर जे आहे ते पुरातन मंदिर ज्या पद्धतीचं होतं त्याच धर्तीवरती हे पुनर्निर्माण जे आहे ते या मंदिराचे करण्यात येत आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. खरं तर या निधीमधला पहिला टप्पा जो आहे तो आता जवळपास पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आवाहन केलेलं आहे या संपूर्ण याचे जे आर्किटेक्ट्स असतील याचे जे काही काम करणाऱ्या काही संस्था असतील त्यांना आवाहन केलेलं आहे की मंदिर निर्माणाचं काम हे खरं तर ऐतिहासिक काम आहे आणि हे आपल्या आयुष्यात क्वचितच आणि अभावाने मिळतं. त्यामुळे आपण कुठलाही फायदा तोटा न पाहता याचं काम किती उत्तम पद्धतीने करता येईल ते करावं. कारण आपण पाहतोय की गेल्या हजारो वर्षांपासून हे विठुरायाचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी पंढरी नगरीमध्ये वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशी आख्यायिका देखील याबद्दल सांगितली जाते आणि त्याच विठुरायाच्या या आपल्या मंदिरासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं राज्य शासन जे आहे ते प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये सर्व नागरिकांचा देखील सहभाग असावा, त्याला पाठिंबा असावा अशी देखील अपेक्षा जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीनं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जो काही मंदिराचा कॉरिडॉर जो आहे त्याला देखील मधल्या काळात विरोध झालेला पाहायला मिळालेला होता. मात्र त्याबद्दल देखील स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कुणालाही विस्थापित करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही आहे किंवा कुणालाही विस्थापित करण्यासाठी हा कॉरिडॉर बिलकुल नाही आहे. तर जास्तीत जास्त आपलं जे काही विठ्ठलाचं मंदिर आहे किंवा विठ्ठलाचा हा संपूर्ण पंढरी नगरी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी हाच प्रयत्न जो आहे तो या माध्यमातून आम्ही करत असल्याचं या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. श्वेता, अगदी त्यामुळे आपण पाहतोय